मला एक सवय मी जिल्हा परिषदला होती तेव्हापासून मला राहिलेली आहे की मी कधी पण माहिती घेत असताना वरतून नाही सुरुवात करत, खालून सुरुवात करते, की खालच्या अधिकाऱ्यापासून मी विचारते की नेमकं कसं करायचं. तर त्याचा फायदा मला जिल्हा परिषदला पण काम करताना झालेला आहे आणि हे आता दुसरं उदाहरण की बनाना क्लस्टर मध्ये पण झालेलं आहे. तेव्हा मला ते अधिकाऱ्यांनी सांगितलं कि मैडम आप इतने दिन से ऑफिस में आते, हम भी आपको हाँ हाँ बोलते लेकिन हो कुछ नहीं रहा है, एक जस्ट एक सजेशन हम देते हैं, लेकिन आप देखो अगर कर पाए तो अच्छी बात है, हम आपको पूरा सपोर्ट करेंगे. म्हटलं आप बताइए क्या करना है, मैं करूंगी. मग त्यांनी सांगितलं की जे साऊथला 2 प्रोजेक्ट झालेले आहे तर त्याच्यातलं एक प्रोजेक्टचं अजून काहीच झालेलं नाहीये, टेंडरही झालेलं नाहीये आणि तिथले लोक काही एवढे इंटरेस्ट घेत नाहीये. तर तुम्ही असं करू शकता, तुमची ताकद जर तुम्ही लावली तर तुम्ही मंत्र्यांकडनं ते कॅन्सल करून तुमच्या जळगावचं पुढे तुम्ही करू शकतात. मग मी ह्या वेळेस तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मंत्री झाली तर आता काही ना काही फायदा तर आपल्याला झाला पाहिजे. मग साहेबांकडे गेली, आपले कृषी मंत्र्यांकडे, शिवराज सिंग साहेबांकडे. त्यांना सांगितलं की सर आपको भी पता है की बरानपूर आहे महाराष्ट्र आणि त्यांना खरोखर माहितीच आहे कारण ते एवढे वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि कृषी हा क्षेत्र त्यांच्यासाठी पण खूप महत्त्वाचा राहिलेला आहे. तर त्यांनी सगळा विषय समजून घेतला आणि ते बोलले ठीक है, अगर ऐसा है तो मैं वो रिजेक्ट मतलब कैंसिल करता हूँ और अपना जळगाव का सॅंक्शन कर देता हूँ. आणि त्यांनी आपल्याला ती मान्यता दिली आणि ते झालं.